राज्यातील राजकारण सध्या नंदुरबारमधील भाजप नेत्याच्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिप भोवती फिरतंय। आधी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे, मग भाजपच्या माजी महिला खासदार डॉक्टर हिना गावित आणि विजयकुमार गावित, परंतु त्यांच्या सोबतच पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्या विरोधातही बोलल्याच्या काही क्लिप देखील समोर आल्यात। परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या सगळ्यामध्ये जो कॉमन धागा आहे तो म्हणजे ज्या व्यक्तीचा या सगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज आहे ते आहेत विजय चौधरी। त्यामुळे आता सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलाय की विजय चौधरी नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास नेमका काय राहिलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मोबाईलमधील डाटा नेमका बाहेर आला कसा। चला तर या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भाजपमधील अंतर्गत वाद चांगलेच चव्हाट्यावर आले ते नंदुरबारचे भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे, ज्यामध्ये भाजपच्याच विजय चौधरींनी भाजपमधील बड्या नेत्यांना नको त्या शिव्या दिल्याचं दिसतंय। या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण बोलणार आहोत, पण त्या सगळ्या आधी विजय चौधरी यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। तर खरं तर कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती। अयोध्येतील राम मंदिर आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी झाल्याचं सांगितलं जातं। पुढे त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं। शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली। त्यानंतर त्यांनी नंदा प्रेरणा या नावाचं साप्ताहिक सुद्धा सुरू केलं आणि त्यानंतर पुढे विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा विजय चौधरी हे गावित यांच्या राजकीय गटासोबत राहिले। पुढे विजयकुमार गावित भाजपमध्ये आले आणि त्यांच्यासोबत विजय चौधरी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये आल्यानंतर चौधरी यांना पक्षामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या। जिल्हाध्यक्ष पद, ओबीसी प्रदेशाध्यक्ष पद, प्रदेश महामंत्री आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र संयोजक अशी त्यांची एकूण राजकीय वाटचाल झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपच्या संघटनेमध्ये सुद्धा सक्रिय आहेत। शिवाय जाणकार असं सांगतात की चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा विजय चौधरी हे त्यांचे उत्तर महाराष्ट्रातील राईट हँड मानले जायचे आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक कामं विजय चौधरी मार्गी लावत असत। इतकंच नाही तर संघटनेमधील अनेक महत्त्वाच्या पदांसाठी विजय चौधरी यांचा शब्द महत्त्वाचा मानला जायचा। सोबतच गिरीश महाजन यांच्या सोबतही विजय चौधरी यांचे चांगले संबंध असल्यामुळे भाजपमध्ये त्यांनी आपलं स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला। शिवाय व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये चौधरी हे महाजनांना वारंवार आपण त्यांच्या किती जवळचे आहोत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात आणि संकटमोचक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे। त्यामुळे महाजनांशी असलेली जवळीक भविष्यामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी फायदेशीर ठरावी, पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळावी किंवा आमदारकीची संधी मिळावी अशी काहीशी चौधरींची राजकीय अपेक्षा असू शकते, असा अंदाज जो आहे तो राजकीय जाणकार सुद्धा व्यक्त करतायत। दरम्यान आतापर्यंत 4 ते 5 क्लिप व्हायरल झाल्यात। यातील धक्कादायक ऑडिओ क्लिप्समध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे यांच्याविषयी सुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असल्याचं समोर आलंय। दुसरी क्लिप ज्यामध्ये आमदार आमशा पाडवी आणि विजय चौधरी हे दोघंही डॉक्टर हिना गावित आणि विजयकुमार गावित यांच्याबद्दल बोलत असल्याचं समोर आलं। यानंतर तिसरी क्लिप जी समोर आली ती म्हणजे भाजपचे माजी मंत्री भागवत कराड आणि विजय चौधरी बोलत असल्याची, ज्यामध्ये भागवत कराड यांना ओबीसी नेता व्हायचंय, यासाठी तुम्ही माझी कशी शिफारस करावी, तुम्ही माझ्यासाठी कसा शब्द टाकावा याबाबत ते विजय चौधरी यांना विनंती करत असल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांच्या तुलनेत माझं योगदान ओबीसी मध्ये जास्त आहे। रावसाहेब दानवे हे मला पाण्यात पाहतात। रावसाहेब दानवे यांचं एकदा माझ्याशी भांडण झालं होतं आणि तेव्हापासून चंद्रशेखर बावनकुळे माझ्यावर नाराज असल्याचं भागवत कराड बोलत असल्याचं देखील या क्लिपमधून समोर आलं। दरम्यान यातील हिना गावित आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांच्याबद्दल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय काय म्हटलं गेलं होतं आणि या सगळ्या प्रकारावर एकनाथ खडसे यांनी दिलेली प्रतिक्रिया काय होती, या सगळ्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे। त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा। परंतु एकनाथ खडसे यांच्या हाती सुद्धा जवळपास 65 क्लिप लागल्याचं समोर आलंय आणि कालचा जो आकडा समोर आला होता तो साधारण 3 ते 3,500 अशा ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर आली होती। मात्र अशातच आज जो आकडा धक्कादायक समोर आलाय तो आहे जवळपास 5,000च्या आसपास। म्हणजे विजय चौधरी यांच्याशी ज्या कोणी गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दिवसांमध्ये संवाद साधला असेल, अशा कित्येक नेते, कित्येक मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप्स यामध्ये असू शकतात आणि त्या लीक होण्याची भीती सुद्धा आता निर्माण झाली आहे। परंतु विजय चौधरी यांनी आपल्यावरचे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत आणि या क्लिप्स डीप फेक असल्याचा कुणीतरी षडयंत्र रचून माझा आवाज वापरून कुणीतरी असे ऑडिओ तयार करत असल्याचा दावा
दावा त्यांनी केलाय. पण जेव्हापासून हे प्रकरण समोर आलंय आणि यावरून राजकारण तापू लागलंय तेव्हापासूनच सगळ्यांना एकच प्रश्न पडतोय, तो म्हणजे या सगळ्या क्लिप बाहेर नेमका कशा आल्या आणि कोणी काढल्या. तर याबद्दल सुद्धा असं म्हटलं जातंय की विजय चौधरी यांचे पीए आणि त्यांचा मुलगा यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर विजय चौधरी यांच्या पीए कडे हे ऑडिओ क्लिप्स उपलब्ध झाल्या असाव्यात आणि मोबाईलमधील डाटा घेऊन त्याने या क्लिप्स बाहेर शेअर केल्या असाव्यात अशी काहीशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. कारण पीए ही एक अशी व्यक्ती असते जी संबंधित नेत्याच्या सतत संपर्कामध्ये असते. त्यांच्या दैनंदिन हालचाली, बैठका, भेटीगाठी आणि इतर अनेक गोष्टींची माहिती पीए कडे असते. त्यामुळे विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा जो आहे तो जर बाहेर गेला असेल तर तो एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातूनच गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि मुलासोबत भांडणाचा राग काढण्यासाठी विजय चौधरी यांच्या पीएनं या ऑडिओ क्लिप्स बाहेर काढल्या किंवा काही नेत्यांपर्यंत पोहोचवल्या असाव्यात अशी सुद्धा चर्चा आहे. दरम्यान विजय चौधरी यांनी केलेल्या तक्रारीनुसार जर त्यांच्या मोबाईलमधील डेटा लीक झाला असेल किंवा रेकॉर्ड केलेले जे कॉल आहेत ते चोरून बाहेर पाठवले गेले असतील तर हे काम एखादी जवळची व्यक्ती करू शकते. त्यामुळे तपास जसजसा पुढे जातोय तसतशी संशयाची जी सुई आहे ती विजय चौधरी यांच्या पीए कडे जाते असं देखील म्हटलं जात आहे. आणि नुकताच समोर आलेल्या अपडेटनुसार सुद्धा पोलिसांनी विजय चौधरी यांच्या पीएला ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. पण या अशा अनेक क्लिप ज्या आहेत त्या आता एकामागून एक बाहेर येत आहेत, ज्यामुळे राज्याचं राजकारण खवळलंय. भाजपचे अनेक नेते सुद्धा टेन्शन मध्ये आलेत. एकनाथ खडसे यांच्या नंतर विजयकुमार गावित यांच्याकडे सुद्धा काही ऑडिओ क्लिप पोहोचल्याचं बोललं जात आहे. आणि विजय चौधरी यांचे पोलिसांशी चांगले संबंध असल्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं कोणाला अडकवायचं याबाबत सुद्धा काहीशी चर्चा झाल्याच्या ऑडिओ क्लिप आता बाहेर पडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आता पीएला ताब्यात घेतल्यानंतर त्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक खुलासे बाहेर येतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या खरंच ऑडिओ क्लिप डीप फेक असतील का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.